महाराष्ट्र राज्याचे आदिवासी महामंडळाचे संचालक गोकुळ झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दिंडोरी जनता विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या न समजलेले आई-वडील या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे सांगली यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्याख्यानात सांगितले की 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळून आई जन्माला बाळ घालते, या काळात तिच्या वेदना प्रचंड असतात। जीवन मरणाचा प्रश्न असतो। वडील सुद्धा पूर्ण ताकदीने आपल्या मुलांना वाढवितात। दोघेही प्रसंगी अडचणी सहन करतात, परंतु मुलांना काही कमी पडू देत नाही। आपल्या आईवडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवून कष्टाची जाण ठेवावी व आईवडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे सांगली यांनी केले। व्याख्यानाच्या सुरुवातीला गोकुळ झिरवाळ यांचा अभिष्टचिंतन सोहळा करण्यात आला। वसंत हंकारे व गोकुळ झिरवाळ यांचा मविप्र संचालक प्रवीण जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। वसंत हंकारे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की महाराष्ट्र हे शूरवीरांची भूमी आहे। शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, ते पुढे टिकवण्याचं काम आपला प्राण जाईपर्यंत छत्रपती संभाजीराजेंनी केले। संभाजीराजेंना वडील शिवाजी समजले, त्यानंतर त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं। सावित्रीबाई फुलेंना शाळा शिकवण्यासाठी जाताना पुण्याच्या रस्त्यावरून लोकांनी दगड मारले, शेण फेकले, पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही आणि मुलींना सुसंस्कृत केलं। त्यामुळेच आज हजारो सावित्री घडू शकल्या व साक्षरता पसरली। जिजाऊ, फुले, आंबेडकर, बुद्ध, लक्ष्मीबाई या आपल्या चरित्राचे आदर्श आहेत। असे असताना आज 3 वर्षाच्या मुलीवर नराधम अत्याचार करीत आहे। गुटखा दारू यांच्या व्यसनात युवक पिढी नामद होत चालली आहे। मुलींना प्रेमाच्या जाळ्यात युवक फसवत आहेत व त्यांचे दगडाने ठेचून खून करीत आहेत। मोबाईलच्या वापरामुळे मुली सुद्धा बहकत आहेत। त्यामुळे आता खऱ्या अर्थानं प्रबोधनाची गरज आहे। मुलींनी आईवडिलांची मान पोलीस ठाण्यात झुकू देऊ नये। आईवडिलांची शपथ घेऊन त्यांच्यासाठी कष्ट करा, मोठे व्हा, असा सल्ला वसंत हंकारे यांनी दिला। यावेळी गोकुळ झिरवाळ यांनी दिंडोरी पेठ मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तरुणाईचा आवेश, नेतृत्वाचा प्रकाश, तरुणाईचा आवेश, नेतृत्वाचा प्रकाश, हातात काम आणि मनात किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शंखकर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न मावते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञान गंगाज्ञान सामान्यांच्या घरापर्यंत, गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई, कामवानी शिका कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माते हानुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारी जगद्गुरु संत तुकोबराया, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज जय, बोला भारत माता। स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक।